बाळाची 5वी पूजत आहे आमच्या. आज 5वा दिवस आहे बाळाचा. आज काय काय साहित्य त्या बाळाच्या 5वी साठी घेतलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. त्या पद्धतीनं तुमच्या बाळाची 5वी पूजताना हे साहित्य बघून घ्या आणि पूजा व्यवस्थित. हळदी कुंकू लावायचा आणि असा ब्लाऊज पीस घालायचा आणि ही बाळाची सटवायची लेखी लिहिण्यासाठी वही आणि हा पेन आणि बाळाचे कपडे आणि हे व्हाईट कलरचा धागा, खोबरा आहे आणि बडीशेप आहे, हे काजळ आहे, खाऊची पानं आहेत, अजून ते बाळाच्या मम्मीसाठी खाण्यासाठी काजू, बदाम, खोबरं, साखर, वेलची हे सर्व मिक्स करून मिक्सरला लावलेलं आहे. हे बाळाच्या आईला खाण्यासाठी द्यायचं असते आणि बाळाला दूध मिळण्यासाठी. 5वीचा पुडा आहे, हे सगळं इथं ठेवायचं असते. यात बाळाचा साबण आहे, परत लोशन आहे, पावडर आहे, तेल आहे मालिश करण्यासाठी. बाळाला सर्व काही लावायचं असते. हा बिबा आणि सुई आहे. बाळाच्या पोटाला गॅस वगैरे पकडू नये आणि बाळाचं पोट फुगू नये म्हणून बाळाच्या पोटाला लावायचं असते. थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. ही बाळाची सटवाई आहे, ही बाळाच्या गळ्यात घालण्यासाठी असते. सटवाई म्हणजे एक बाळाची लेखणी लिहिण्यासाठी एक ओळख एक असावी, एक देवी, एक प्रकारची देवी असल्यासारखं असते. बाळा जास्त रडवू नये म्हणून त्याच्या गळ्यात बांधतात. हे एकांड आहे बाळतिनीच्या गळ्यात बांधण्यासाठी. बाळतिनीच्या गळ्यात एक, बाळाच्या हातात एक. सर्दी वगैरे येऊन कणकीचे दिवे आहेत. हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले. 5वीला पूजण्याचा मान आहे याचा. 5 दिवे तयार केलेले ते. अशा तऱ्हेने हा निवद तयार केलेला आहे. हे घुगरे आहेत, हे भात आहे, भातामध्ये आंबील आहे आणि हे 5 प्रकारचे 5 दिवे आहेत कणकेपासून तयार केलेले. हे काजळ लावा लागलोय बाळाला आणि बाळाच्या आईला घालण्याच्या आधी हे सटवायला घालायचं. मानी शांत ठेवण्यासाठी, रोज बाळाला आणि बाळतीला आंघोळ घालण्यासाठी, तर शांत ठेवण्यासाठी. ह्या 5 मुलींना अशा तऱ्हेने जेवण कसं झालंय. सटवा आणि सटवा काय हा म्हण. जेवण कसं झालंय.
अशा पद्धतीने मी पाचवी पूर्णिमेचा कार्यक्रम दाखवलेला संपलेला आहे आणि 5 मुली जेवायला वाढल्यात. त्यांना आंबील भोगल्या भात जेवणासाठी वाढत असते. ही आमची सटवाई पूजा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.